लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईने आम्ही राबवलेली आहे। साधारणपणे 2,40,00,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत। एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही। लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल। काही तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत का की निकषाबाहेर काही लाभार्थी आहेत या संदर्भात? मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही। आता आचारसंहितेच्या या मधल्या 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये, पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाइज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील। पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती। नाही, ह्या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत। शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे। एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम? अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं, म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत आहे। एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात, टीका टिप्पणी करताना बघतायत की आता निवडणुका झाल्यात, आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात। एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली। ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली। स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट। लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष वगैरे लागणार नाही, असं काही नाहीये, कुठलेही निकष लागणार नाहीत। या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, कुठंतरी मिसकोट केलं जात आहे आणि आज जी ही योजना गेल्या 5-6 महिन्यापासून आम्ही राबवत आहोत चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली जाते
आणि राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळतोय. परंतु ज्यांच्याकडे गाडी आहेत, ज्यांच्याकडे फ्रीज आहेत, टीव्ही आहेत, अशा महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ होणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होतात आहेत. तथ्य तर तुम्ही म्हणत नाहीयेत, परंतु यदा कदाचित पुढच्या भविष्यकाळात अशा पद्धतीचा विचार जो आहे तो राज्य सरकार करणार का? भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही. आपण कागदपत्रांवर आणि GR आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठंही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. परंतु आलेल्या ज्या बातम्या वृत्तपत्रात प्रसारित होतात त्या संदर्भात खुलासा वगैरे काही होणार आहे की नाही? कारण की सामान्य नागरिकांमध्ये, महिलांमध्ये या संदर्भातलं संभ्रमाचं वातावरण. आता तुम्ही आहे ना, तुमच्या माध्यमातूनच मी खुलासा केलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी एक अनौपचारिक जी काही संवाद पत्रकारांसोबत झालेला होता त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कधी कुठं विषय झालेला नव्हता, पण मिसकोट करण्यात आलेला आहे. खरं तर एक जबाबदार वर्तमानपत्र आहे आणि अशा पद्धतीनं मिसकोट करणं हे चुकीचं आहे. लोकांमध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीचा संदेश जात असतो आणि मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. कुठलाही आमदार, आज मी आमदार म्हणून आहे किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर जे आमदार असतील, कोणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये काय तथ्यता आहे, काय सत्यता आहे याच्यामध्ये तीळ मात्रही सत्यता नाही. कुठंतरी मिसकोट करण्यात आलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीनं काहीतरी एक हेडलाईन तयार करायची या उद्दिष्टाने मला वाटते त्याचं एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोट करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचा शासन निर्णय झालेला नाही. एक, अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही. दोन, आणि जशा पद्धतीनं आत्तापर्यंत लाभ सुरू आहे तशाच पद्धतीनं अधिकाधिक महिलांपर्यंत, लाडक्या बहिणीपर्यंत हा लाभ पुढेही पोचत राहणार आहे. ज्या महिलांच्या घरी म्हणजे 4 चाकी वाहनं आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 15 ते 20% महिलांना गाळण्यात येणार आहे असंही कळते. काय याच्यामध्ये खरं तर सत्यता आहे? ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहनं आहेत त्यांना बाद करण्यात येईल? एक तर अशी कुठेही चर्चा नाही. एक, दुसरी गोष्ट, असा कुठेही शासन निर्णय, सर्क्युलर किंवा कुठेही निकषांमध्ये बदल असे लेखी आदेश कधी शासनाकडनं आलेले नाही आहेत. त्यामुळे विनाकारण आता ही योजना चांगल्या पद्धतीनं राबवली जाते. महिलांमध्ये आनंद आहे, त्या आनंदामध्ये विरजण घालण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी करण्यात येत आहे. त्यामुळे अजिबातही कुठल्याही माता भगिनींनी अशा पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नये. एक, आम्ही ज्या वेळेला अर्ज घेतले त्यावेळेला ते ऑफलाईन अर्जसुद्धा ऑनलाईन भरून घेतलेले आहेत. त्यांची स्क्रुटिनी झालेली आहे, त्यांची छाननी झालेली आहेत. एखादी जर पुढे मागे कधीही तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरसन आणि त्या पद्धतीची स्क्रुटिनी कशी करायची ही त्यावेळेला शासन किंवा जो विभाग आहे तो ठरवेल. पण छाननीला सुरुवात झाली आहे का? ज्या महिला नियमात बसत नाही त्या महिला लाभ घेत आहेत, या संदर्भात आता माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे का? माझ्या माहितीनुसार अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटिनी करण्याची सुरुवात झालेली नाही आणि करण्याचे कुठले आदेशही दिले गेलेले नाही. म्हणजे सुरळीत ही योजना सुरू राहणार? अगदी. सरकार येण्यापूर्वी सांगितलं गेलं होतं की 2100 रुपये मिळणार, तर त्या संदर्भात सुद्धा आता निर्णय घेण्यात येईल? मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये त्यांच्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पत्रकारांसोबत संवाद साधत असताना माहिती दिली की जी काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत याचा योग्य तो विचार हे ज्या वेळेला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळेला निश्चितपणाने करण्यात येईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ज्या काही बातम्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात बाहेर आलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये काहीही सत्यता नाही अशी माहिती माजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. खरं तर अशी चर्चा सुरू झालेली होती की ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्या अर्जांची छाननी होणार